मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने वटपौर्णिमाची कथा, सती सावित्रीची कथा ऐकणार आहोत। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। प्रसिद्ध तत्ववेता अश्वपती हा भद्रादेशाचा राजा होता। त्याला बालसुख मिळाले नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले। त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले। मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती। योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा। राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले। जंगलात तिला सत्यवान भेटला। धूमते सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला। ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले। आई वडिलांनी खूप समजवले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही। ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले। सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता। आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे। सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती। ती आपले कपडे सोडून आपल्या सर्व काही आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता। जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली। तिने 3 दिवस आधीच उपास सुरू करून दिला। नारद मुनीच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली। रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली। सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता। सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला। सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली। तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली। सावित्री ही यमराजाच्या मागे लागली। त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं। वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली। सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले। एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले। दुसरे वर म्हणून तिला हरवलेले सर्व राज्य दिले। तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले। कोणताही विचार न करता यमदेव प्रसन्न झाले आणि अस्तु म्हणाला। वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला। सावित्री म्हणाले की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे। हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला। सत्यवान जिवंत झाला। आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले। अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले। वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। तर अशी ही वटपौर्णिमेची कथा होती, तर मी ती तुम्हाला ऐकली। तर आता आपण वटपौर्णिमेची वटसावित्रीची आरती ऐकूया। अश्वपती पुसता झाला, नारद सांगता ती तयाला। अल्पायुषु संतवंत सावित्रीने का प्रणिला। आणखी वरी बाळे मनी निश्चय जो केला। आरती वडराजा, जय जय आरती वडराजा। दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री। भावे करीन मी पूजा, आरती वडराजा। ज्येष्ठ मास त्रयोदशी, करती पूजन वडाशी। त्रिरात व्रत करुणिया, जिंकी तू सत्यवंताशी। आरती वडराजा, जय जय आरती वडराजा। स्वर्गावरी जाऊनिया, अग्निखांब कचळिला। धर्मराजा उचकला, हत्या घालील जीवाला। ऐश रे घे पतिव्रते, पती नेई गे आपुला। आरती वडराजा, जय जय आरती वडराजा। जाऊनिया यमापाशी, मागतसे आपुला पती। चारी वर देऊनिया, दयावंत द्यावा पती। आरती वडराजा, जय जय आरती वडराजा। पतिव्रते तुझी कीर्ती, ऐकुनी ज्या नारी। तुझे व्रत आचरिता, तुझे भुने पावती। आरती वडराजा, जय जय आरती वडराजा। पतिव्रते तुझी स्तुती, त्रिभुनी ज्या करीती। स्वर्ग पुष्पवृष्टी करुनिया, आनलासी आपुलापती। अभय देऊनिया, पतिव्रते तारी। त्यासी आरती वडराजा, जय जय आरती वडराजा। जय जय आरती वडराजा। जास्तीत जास्त जणांना व्रतकथा आणि आरती शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा, जय श्री महाकाल काहीतरी नक्की करा. तर मित्रांनो, 8 दिवसासाठी मंत्र स्तोत्र नक्की ऐकावे. भागवत पुराण 8 दिवस येणार नाही. मी तीर्थयात्रांना जात आहे. आमची कुलदेवता पावागड, तिथल्या तिथं डाकूरजी, दशामाता, द्वारकाधीशचं आमचं चालू आहे. तर जिथे भगवंत आम्हाला बोलवेल तिथे तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहे. तर हे भागवत पुराण तुम्ही किती जण अधिक मासात, कोणी रामेश्वर गेलं, कोणी काशी गेलं, कोणी तिरुपती बालाजी गेलं, कोणी गोकर्णी क्षेत्राला गेले, भरपूर तीर्थयात्रांना गेले. तर भगवंतने माझा बी योग संयोग घडवून आला. तुम्ही जात होते तर मला पण असं वाटत होतं की मी पण जाऊ असं तीर्थयात्रेला. तर मी पण तीर्थयात्रा करायला जात आहे. तर 8 दिवस मंत्र स्तोत्र ऐकण्याचे करावे, जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करावे. मग आपण 4 महिने आपलं भागवत पुराणच आपण ऐकूया आणि मोक्ष प्राप्ती करून घेऊया आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होऊया. मनुष्य जन्मामध्ये खूप काही दुःख आपल्याला सोसावे लागतात, म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्ती सीधे आपण वैकुंठ लोकातच जाऊया आणि भगवान विष्णूची तेथे सेवा करूया. मोक्ष प्राप्ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करायला आपल्याला मिळेल, म्हणून मोक्ष आपल्याला मिळावा यासाठी भागवत पुराण आपल्याला 4 महिने ऐकायचं आहे. भागवत पुराण आपलं हे 12वं पुराण शालिनी भक्तिसागरवर चालू आहे. त्यानंतर आपण 6 पुराणं सुद्धा आपण ऐकून घेऊया. कंपल्सरी 18 पुराणांचं आपण श्रवण करणार आहोत. तर शालिनी भक्तिसागरवर बनून राहावे. जय श्री महाकाल.